नमस्कार. आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे या आधी पण बरेच व्हिडिओ बनवलेले मी आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझा एकच उद्देश आहे की थर्ड मुंबईमध्ये जर तुम्ही प्लॉट घेत असाल तर मी किंवा इतर अनेक इथे डेव्हलपर्स आहेत जे आपल्याला प्रॉपर्टी ऑफर्स करतात. परंतु विषय असा आहे की प्रत्येकाचा खरेदी विक्रीचा व्यवहार हा वेगवेगळ्या पद्धतीने असतो आणि माझं कर्तव्य असं मला वाटतं की मी आपल्या सर्व लोकांना थोडासा प्रयत्न करतोय मी की आपली फसवणूक थांबावी, आपली फसवणूक होऊ नये. हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. तर आज मी तुमच्यासोबत एका वेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. या व्हिडिओचा टायटल जर बघितलं तर अविभाजित खरेदी विक्री, बरोबर? तर हा विषय खूप मोठा आहे, अविभाजित खरेदी विक्री. तर यामध्ये विशेषतः काय असतं की एक मोठा सातबारा असतो, म्हणजे होऊ शकतं की तो 10 गुंठ्याचा आहे किंवा 20 गुंठ्याचा आहे किंवा 40 गुंठ्याचा आहे किंवा 60 गुंठ्याचा आहे. छोटा असू शकतो किंवा मोठाही असू शकतो हा सातबारा. परंतु यात विषय काय असतो की मल्टिपल्स ओनरशिप असते, म्हणजे बऱ्याच लोकांच्या नावावरती ती सामायिक प्रॉपर्टी असते आणि ज्यावेळेस खरेदी विक्री करायची असते त्यावेळेस कोणीतरी सिंगल व्यक्तीने पॉवर दिलेली असते एखाद्या कंपनीला किंवा कोणीतरी एक सिंगल व्यक्ती त्या 10 ओनर्स पैकी सामायिक क्षेत्राच्या, म्हणजे सातबारा आहे, 20 गुंठ्याचा आहे, त्यामध्ये 10 लोकांची नाव आहे शेतकरी म्हणून. त्या शेतकऱ्यामधून किंवा त्या इन्व्हेस्टर मधून किंवा त्या सेलर मधून फक्त एक किंवा दोन व्यक्ती ज्यावेळेस खरेदी विक्रीला येते, अशा पद्धतीची खरेदी विक्री म्हणजे अविभाजित हिस्सा खरेदी विक्री. आता अविभाजित खरेदी विक्री जी आहे ती आपण समजून घेऊया की ही आपल्यासाठी फायद्याची की नाही फायद्याची. अविभाजित खरेदी विक्री म्हणजे अनडिवायडेड शेअर, नावातच पूर्ण व्याख्या त्याची क्लिअर होते. हिस्सा निश्चित नसतो. प्रत्येक खरेदीदाराने किती पैसे दिले आहेत किंवा त्यांचा मालकी हक्क किती टक्के आहे हे कागदोपत्री स्पष्ट केलेलं नसतं, म्हणजे ऑन डॉक्युमेंट्स ती स्पष्टता नाहीये. आणि त्याची जर तुम्ही आजपर्यंत ह्या उरण तालुक्यामध्ये किंवा पेन तालुका, पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री तुम्ही लोकांनी केलेली आहे, हे ऑनलाईन पण दिसतंय, बरोबर? म्हणजे आपल्यासोबत तुमच्यासोबत फसवणूक झालेली आहे, बरोबर? पूर्ण मालमत्तेवरती हक्क हा जर विषय आला, प्रत्येक सहमालकाचा त्या संपूर्ण मालमत्तेवरती हक्क असतो, ना की फक्त एका विशिष्ट व्यक्तीचा. मग अविभाजित खरेदी विक्रीमध्ये तुम्ही बोलाल की हा प्रत्येकाचा हक्क असतो, तो चांगली गोष्ट आहे. परंतु अनडिवायडेड शेअरमध्ये कोणी किती हिस्सा विकलेला आहे आणि तुम्ही किती परचेस केलाय. तुम्ही 10 परचेस केलेले गुंठे आणि तिथं सगळे लोकांची जर नावं होते 12 आणि सातबारा फक्त 16 गुंठ्याचा आहे. तुम्ही एकट्याने 10 जर परचेस केले चालणार नाही. ते 16 गुंठे 10 लोकांमध्ये 1.6 डिवाइड होणार. तुम्ही 10 घेतले, तुम्हाला एखाद्या कंपनीने 20 सांगितले किंवा 16च तुम्हाला दिले किंवा 11च तुम्हाला दिले, त्याला कागदोपत्री काही एक व्हॅल्यू नाहीये. जर अ आणि ब यांनी मिळून जर एक प्लॉट जर खरेदी केला तर ते दोघं त्या प्लॉटचे अविभाजित मालक असतात, बरोबर? जोपर्यंत ते आपापल्या हिश्श्याचे कायदेशीर विभाजन करून घेत नाही, बरोबर? कायदेशीर करण्याचं एक स्थान कुठे आहे, तो कोर्टात जाऊन करावा लागेल. कोर्टात जाऊन करायचंय तर तुम्हाला सगळे मालक, म्हणजे जे मूळ मालक आहे ते आणि अ आणि ब ने विकत घेतलंय, तर या सगळ्यांना कोर्टात जावं लागेल, ना की फक्त तुम्ही अ आणि ब दोघं जण कोर्टात गेले तर तुमचं काय वाटप पत्र होणार नाहीये. कारण की तुमच्या बाकीच्या लोकांमध्ये देखील खरेदी विक्रीमध्ये सामायिक क्षेत्र आलेलं आहे, त्यामुळे ते येणार आहेत का तुमच्यासोबत? ते त्यांच्या भाऊबंधांसोबत, बहीण भावासोबत खरेदी विक्रीला आले नाही. तुम्ही तर बाहेरचे लोक आहेत, तुमच्यासोबत ते खरेदी विक्रीला किंवा वाटप पत्राला येणार आहेत का कोर्टामध्ये? तर शक्यच नाहीये. त्यामुळे अविभाजित खरेदी विक्रीपासून तुम्ही सावध राहा. जोपर्यंत ते आपल्या हिस्स्याचे कायदेशीर विभाजन करून घेत नाही तोपर्यंत ते दोघंही संपूर्ण प्लॉटचे मालक राहतात, बरोबर? विभागणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमची मालकी 10ची की 1ची ते काय क्लिअर राहणार नाहीये. कायदेशीर विभाजन आवश्यक. जर कोणा एका मालकाला आपला हिस्सा विकायचा असेल किंवा मालमत्तेचा भौतिक ताबा हवा असेल तर त्यांनी आधी सर्व मालकांमध्ये मालमत्तेचे कायदेशीर विभाजन वाटणीपत्र करून घ्यावे लागते आणि ते अविभाजित खरेदी विक्रीमध्ये शक्यच नाहीये, कारण की ऑलरेडी मध्ये त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेले असतात. सहमालकांची सहमती, यामध्ये अविभाजित मालमत्तेचा कोणताही महत्वाचा व्यवहार, मालमत्ता विकणे, गहाण ठेवणे करण्यासाठी सर्व मालकांची सहमती घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर अशा पद्धतीची प्रॉपर्टी जर विकत घेत असाल
आणि उद्या तुम्हाला वाटतंय की मला त्यावरती कुठला तरी लोन काढायचं आहे किंवा त्याचा अजून काही व्यवहार करायचा आहे, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर नाहीये. कायदेशीर गुंतागुंत, बरोबर. यामध्ये जर बघितलं, स्पष्ट हिस्सा नसल्यामुळे भविष्यात मालकांमध्ये वाद होण्याची जास्त शक्यता असते. हे क्लिअरली हे सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही एकदा घेत असाल या पद्धतीची जमीन तर तुम्ही नक्कीच सर्च करा. आता ही जमीन कशा पद्धतीने व्यवहार होतोय, खरंच होतोय की नाही होतोय, हे मी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जरा चेक करून सांगतोय. म्हणजे डिजिटल सातबारा महाभूमी government.in.India आपल्या चावडी वेबसाईटवरती गेल्यावरती रायगड जिल्हा आहे, त्यानंतर उरण तालुका, आणि सपोज मोठ्या प्रमाणावरती सपोज आपण जर आज खरेदी विक्री जर करत असेल, सपोज आपण घेतोय पिरकोन लोकेशनमध्ये, पिरकोन गावामध्ये जरी आपण जर प्रॉपर्टी बघितली, आपल्याला सध्या किती खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. सपोज आपण इथे बघू शकतो की काही खरेदी विक्रीचे व्यवहार झालेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर अविभाजित खरेदी विक्री, अविभाजित, 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 अविभाजित हिस्सा, म्हणजे जे काही व्यवहार तुम्हाला इथे दिसत आहेत त्यामधले अर्धे व्यवहार जे आहेत तुम्हाला अविभाजित खरेदी विक्रीचेच बघायला भेटतील. मग अर्ध्या खरेदी विक्रीचे व्यवहार जर या पद्धतीने चालले तर ह्या महामुंबईमध्ये खरेदीदारांची कमी नाही आहे. मग तुमचा तर नंबर यामध्ये लागलेला नाहीये ना, की तुम्ही या पद्धतीची प्रॉपर्टी घेतलेली तर नाहीये ना. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की मी तुम्हाला विनंती करेल की आपण यासारख्या खरेदी विक्रीमध्ये कमी बजेटमध्ये प्रॉपर्टी भेटते म्हणून या पद्धतीची वादविवादामधली प्रॉपर्टी विकत घेऊ नका. माझं काम तेच आहे की तुम्हाला एक चांगली प्रॉपर्टी मिळवून देणं, ज्याचा सातबारा खरेदी विक्रीचा व्यवहार असेल, सातबारा असेल किंवा वाटणीपत्र असेल, या सर्व गोष्टी करून देणं हे माझं काम आहे. आणि मी हे स्वतःचं काम नाही, तर मी हे स्वतःचं कर्तव्य समजतो. त्यामुळे एक वेळ तुम्ही अवश्य सिटी प्रॉपच्या ऑफिसला व्हिजिट करा आणि आपले एक्झिक्युटिव्ह तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील, चांगली प्रॉपर्टी तुम्हाला सजेस्ट करेल, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला प्रॉपर्टी घेता येईल. आणि बेस्ट डील म्हणजे आपण विदिन 30 to 45 डेजमध्येच रजिस्ट्रेशन आणि सातबारा करून देत असतो. त्यामुळे आपण निश्चिंत होऊन आपल्यासोबत व्यवहार करावा असं मला वाटतंय. धन्यवाद. City Prop. First registration, then payment.